होण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे 2013 पासून जो पक्ष होता त्याबद्दलची कागदपत्र समोर ठेवलेली आहेत। याबद्दल कोणत्याही प्रकारे अंदाज लावणं किंवा अनुमान लावणं हे चुकीचं आहे आणि हे न्यायप्रविष्ट भाग असल्याचं मी देखील समजतो। त्यामुळे कागदपत्र आणि त्यांची प्रत ही कोणती असणार आहे आणि ही कोणती कागदपत्र आहेत याबद्दलची अधिकृत माहिती ही अद्याप नाही। कालही अनेक कागदपत्र सादर करण्यात आले पण त्याच्याबद्दलची माहिती आज देखील नाहीये। आज जे सादर होत आहेत त्याबद्दल देखील माहिती आज संजय राऊत समजा देत असतील माध्यमांसोबत संवाद साधताना या संपूर्ण सुनावणीनंतर, तर त्याचा अंदाज लावता येईल की नेमकी बाजू जी कपिल सिब्बल कागदपत्राद्वारे किंवा लेखीद्वारे समोर देताना दिसून येत आहेत ती किती महत्त्वाची मानली जाऊ शकतात। अर्थातच महत्त्वाची ही आहेत पण त्याच्या आतमध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत, कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे पुरावे आहेत यावर देखील अवलंबून आहे की नेमकं हे कोणत्या दिशेला चाललेलं आहे। इतकंच नाही तर मग जे कागदपत्र समोर सादर करण्यात येत आहेत त्याच्याबद्दलची प्रत ही एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना देखील देण्यात येते का, त्यांचा नेमकं कोर्टापुढे काय सादर केलेलं आहे याची माहिती ही त्यांच्यापर्यंत देखील जाते का, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की यावर देखील जे कागदपत्र सादर करण्यात येत आहेत त्यावर देखील शिंदे यांच्या वकिलांच्या टीमकडून युक्तिवाद जो आहे तो केला जाऊ शकतो असा एक अंदाज आहे। आणि त्यामुळेच नेमके कागदपत्र काय सांगतात, नेमकं त्या दस्तावेजांमध्ये नेमकं त्या कागदांमध्ये काय आहे हे आता गुलदस्त्यात असलेली गोष्ट आहे। पण मात्र कागदपत्र सादर केलेले आहेत, काही पुरावे समोर दिलेले आहेत, एवढीच फक्त बाब आणि बातमी जी आहे ती सध्या समोर आहे। अशामध्येच समजा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सिब्बल यांनी युक्तिवाद करत असताना सुरत गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर मुख्यमंत्री झाले। जे सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जे म्हटलं होतं ते आज पुन्हा एकदा चौथ्या दिवशी जी चौथ्यांदा सुनावणी सुरू आहे त्यामध्ये देखील म्हणताना दिसून येत आहेत सिब्बल। कारण की शिंदेंनी या संपूर्ण प्रकरणाचा फायदा कशा पद्धतीने घेतला आणि त्यानंतर राजकीय फायदा कशा पद्धतीने घेतला याबद्दल देखील ते सांगत आहेत की मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले होते असं ते म्हणतात। आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर जे आहे मुख्यमंत्री झाले। इतकंच नाही तर पक्षातून आमची हकलपट्टी केली असं म्हणायचं का, म्हणजे आता ज्यानुसार एकनाथ शिंदेंनी पक्ष स्वतःकडे ठेवून घेतला, सगळ्या पक्षातले आमदार आणि माजी मंत्री हे स्वतःकडे ठेवून घेतले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचीच हकालपट्टी झाली का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो आता सिब्बल यांच्याकडनं करण्यात येत आहे की ही हकालपट्टी आमची समजायची का, हे ते या ठिकाणी म्हणताना दिसून येत आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे। कारण की पक्ष कोणता, गट कोणता हे जरी सिद्ध अजून झालं नसलं तरी मात्र हकालपट्टी ही झाली आहे असं समजायचं का, असा थेट प्रश्न निवडणूक आयोगालाच केलेला आहे। आणि याच प्रश्नाला कुठेतरी उत्तर देणं हे आता बंधनकारक झालेलं आहे शिंदेंसाठी पण आणि शिंदेंच्या वकिलांसाठी देखील, की कोर्टापुढे या पद्धतीचे युक्तिवादामध्ये जी प्रश्न उपस्थित केले जातात, जी वैयक्तिक एका दर्जावर असतात त्यावर देखील उत्तर देणं हे अनिवार्य असतं। आणि त्यामुळे याचं उत्तर नेमकं काय असेल याची उत्सुकता मला देखील तेवढीच आहे। इतकंच नाही तर सिब्बल हे देखील बोलतायत की आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली आहे, त्यामुळे जी राष्ट्रीय कार्यकारिणी देखील जी घेण्यात आली होती उद्धव ठाकरेंकडनं ती लोकशाही मार्गाने घेण्यात आली होती। मतदान जे आहे ते झालं होतं आणि त्याबद्दलचे उद्धव ठाकरे यांनी NSCI डोम वरही या ठिकाणी जो एक मेळावा घेतला होता आणि कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या पुढे या सर्व सुनावण्या सुरू होत्या आणि अध्यक्षांच्या पुढे सुनावण्या सुरू होत्या, त्यावेळेस त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ हे देखील समोर आणले होते। ज्यावेळेस त्यांच्या नियुक्ती कशा पद्धतीने करण्यात आली होती, त्यांना अनुमोदन कशा पद्धतीने देण्यात आलं होतं आणि त्याच वेळेसचं एक छायाचित्र ज्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे ज्यावेळेस ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाया देखील पडले होते, तो देखील फोटो त्यांनी त्यावेळेस समोर आणला होता। त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादादरम्यान आणखी काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत त्या संदर्भातले अपडेट्स आपण बघूयात। नेता हे पद पक्ष संघटनेतलं आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची ही सुनावणी आहे, त्याच्यामध्ये कुठला युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलाकडून म्हणजे सिब्बल यांच्याकडून केला जातोय ते आपण बघतोय। कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। नेता हे पद पक्ष संघटनेतलं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम या संदर्भात आपल्याला तपशील देतात। शुभम, अर्थातच ज्यानुसार मी सांगत होतो की राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने झाली आहे असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे आणि त्याबद्दलचे पुरावे देखील खुलेआम पत्रकार परिषद घेऊन आणि संपूर्ण मुंबईच्या जनतेसमोर NSCI डोम वरही या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं देण्यात आले होते। आणि त्यामध्ये देखील संजय राऊत यांची भूमिका ज्या पद्धतीने होती त्यामुळे त्यांना त्या क्षणापासूनच विश्वास होता कुठेतरी की या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी मात होईल। पण तरी देखील अध्यक्षांची सुनावणी, निवडणूक आयोगाची सुनावणी आणि त्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी, त्यामुळे ज्या गोष्टी ज्या सातत्याने समोर या सगळ्या मांडताना दिसून येत आहेत त्याबद्दल देखील सिब्बल यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे शिंदेंकडे आणि शिंदेंच्या वकिलांकडे भरपूर मोठा काळ आणि वेळ मिळालेला आहे या युक्तिवादावर काय ते आता बोलतील यासाठी। कारण की काही मुद्दे
हे या आधी देखील घडलेले आहेत आणि तशाबद्दलचे उल्लेख जे आहेत युक्तिवादादरम्यान सिब्बल करताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले होते. फेब्रुवारीत नेते बदलले गेले का कोर्टाचा प्रश्न असा देखील आता कोर्टाने एक प्रश्न विचारला आहे की फेब्रुवारीमध्ये नेते मंडळींमध्ये बदल झाले होते का, असा कोर्टाने एक प्रश्न एक महत्त्वाचा या ठिकाणी युक्तिवादादरम्यान केलेला आहे. आणि अर्थातच या कोर्टावर काही निवडले गेले तर काही नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे कोर्टाचा सवाल आणि त्याच्यावर कपिल सिब्बल यांचं युक्तिवादादरम्यान हे आलेलं उत्तर, आणि उत्तरामध्ये ते म्हणतात की काही निवडले गेले तर काही नियुक्त केले गेले होते. अशा पद्धतीत जे राष्ट्रीय कार्यकारिणी जी झाली होती त्यावर आता कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहे. काही प्रश्न त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर जे आहे ते दिलेले आहे. आता नेमका या उत्तरादरम्यान या नेमका प्रकरणामध्ये वळण कोणत्या दिशेला जात आहे, नियुक्ती केले आणि काही निवडले गेले, याच्यामध्ये कुठेतरी आता शिंदे यांच्या वकिलांकडनं काय युक्तिवाद करण्यात येतो किंवा काही काउंटर युक्तिवाद करण्यात येतो का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखी ज्यावेळेस उद्धव ठाकरे संपूर्ण प्रक्रिया हे राबवत होते तेव्हा हेच काही नेते मंडळी जे आज एकनाथ शिंदेसोबत आहेत तेच त्यांना सल्ला देत होते, सल्लागार म्हणून काम करत होते. इतकंच नाही तर मग महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये कोण काम करतंय आणि कोणाला आपण चांगलं पद दिलं पाहिजे याबद्दल त्यांना सातत्याने माहिती देत होते. पण तरी देखील कुठेतरी पद हे आम्हाला योग्य मिळाले नाहीत असा आरोप आज शिंदेसोबत जे आहेत ते करताना दिसून येतात. त्यामुळे नेमकं या युक्तिवादातनं पुढचा अर्थ कशा पद्धतीने निघेल आणि पुढे या युक्तिवादावर काय उत्तर निघतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्यामध्येच पुढे ते उत्तरामध्ये बोलत आहेत की 27 तारखेच्या पत्रात निवडून आलेले नेते नियुक्त केलेल्यांची माहिती आहे. त्यामुळे 27 तारखेचं जे पत्र आता पुढे दिलेलं आहे, अर्थातच पत्रांमध्ये काय आहे त्याच्यामधली एक माहिती आता समोर आलेली आहे. जे नेते आणि उपनेते जे निवडून आले होते किंवा ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याबद्दल या पत्रांमध्ये आहे. याची एक नोंद जी आहे ती आता आपल्या समोर झालेली आहे. पुन्हा ते पुढे असं बोलत आहेत की घटनेतील बदलचा आणि संघटनात्मक रचनांचा बदलांचा संबंध नाही, हे देखील आता या ठिकाणी सांगत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा जो भाग जो उद्धव ठाकरे आणि कपिल सिब्बल यांच्या बाजूनी महत्त्वाचा आहे तो त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक बदलाचा जो आहे संबंध नाही, असं ते या ठिकाणी बोलताना दिसून येत आहेत. त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर ज्या प्रकारे मागील 3 सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी बाजू उद्धव ठाकरेंची मजबूतरित्या मांडली होती, त्यामुळे आता कुठेतरी संघटनात्मक बदल जे उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आले त्याबद्दलचा आज ते या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. जी शुभम, पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येते. सध्या काही अपडेट आपल्या हाती येत आहेत ते बघूयात. नेता हे पद पक्ष संघटनेतलं आहे असं कपिल सिब्बल यांनी कोर्टानं जो प्रश्न केलेला होता त्याच्यावर उत्तर देताना म्हटलेलं आहे. काही नेत्यांची नियुक्ती केली गेली, काहींची निवड झाली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. या पुढचा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे पक्षामध्ये नेते आणि उपनेते यांची निवड होते. उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झालेली आहे असं सुद्धा सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम यांच्याकडे आपण जाऊयात. शुभम, नुकताच जो मुद्दा उपस्थित केलेला आहे सिब्बल यांनी की उद्धव ठाकरे यांची जी निवड आहे ती